भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं, शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान. तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत. दिल्लीतनं आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे आहे, तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार. मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधात भूमिका. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक, मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं समृद्धी द्या आंदोलन. भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. भाजपला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपवरती सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप. पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवरती उपचार सुरू. 4 चाकीचे टायर फुटल्यामुळे अपघात. माहीममधल्या रेल्वे रुळाजवळच्या झोपडपट्टी परिसरात आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. पुण्यामध्ये सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला भाजपनं सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पाटोबा महाराज मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत प्रचाराला शुभारंभ केलाय. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांना प्रतिसाद त्यांनी दिला नाहीये, असा आरोप आमदार माऊली कटके यांनी केलाय. आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन आणि शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकांना सामोरं जातोय, असंही त्यांनी म्हटलंय. राज्यात महायुती म्हणून काम करतोय, तर आता नगरपालिका परिषदेमध्ये शक्य तिथे युती केली आहे. सोलापूर जिल्ह्यात 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावर लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतात, याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये निवडणुकीआधीच घोळ घालून ठेवलाय का, असा सवाल विचारत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा इशारा देणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी घाडगे पाटलांना मारहाण केलेली होती. याचा जाब विचारत सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मालेगावमध्ये अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरामध्ये मुक्काम मोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. चोपड्यामध्ये सुवर्णाकार समाजाच्या वतीनं काळ्या फिती बांधून मुक्काम मोर्चा काढण्यात आला आहे. मालेगाव हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. अपघात झाला. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात झाला आणि या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर 7 ते 8 जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे. जालन्यात वाहन जाळल्याच्या संशयामधून तरुणाला रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या मारहाणीनंतर तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य आहे असं वडेट्टीवार म्हणालेत. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपविरोधात एकत्र यायची गरज असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. तुम्ही घड्याळाचं चित्र दाबा, तुम्हाला पुढची 5 वर्ष निधीची कमतरता पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली तर बदल घडवू आणि दाखवू असं आश्वासन अजित पवारांनीच दिलं आहे आणि एखादी सत्ता राखणं हे काही येड्यागाबळाचं काम नाही आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत. निधी त्यांच्या हातामध्ये आहे म्हणून ते धमकी देत आहेत आणि यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्न आहे असं वडेट्टीवार म्हणालेत. पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणले असा आरोपही त्यांनी केला आहे. निधी अजित पवारांच्या घरचा नाही आहे. निधी करातून येतो, घरामधून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. अजित पवार मतासाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगानं दखल घ्यावी असं दानवे म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईच्या कार्यकारिणीची एक बैठक बोलावली आहे. आता काँग्रेसच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या या बैठकीत मनसेबाबत चर्चेची शक्यता आहे. आणि आता आपण बातम्या विस्तारानं बघूयात. एक सविस्तर बातमी आपण बघूयात, राजकीय आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आणि आता या ठिणगीनं वनवा पेटतो की काय अशी परिस्थिती आहे. कारण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते आता एकमेकांच्या उरावर बसू लागलेत. ठाण्यातला राडा ही उद्याच्या संघाची किंवा संघर्षाची नांदी तर नाही आहे ना, असा अनेकांना प्रश्न पडलाय. पाहूयात. ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती. भाजप नगरसेवकाची शिवसैनिकाला मारहाण. कोकणातही शिवसेना भाजपमध्ये शिमगा. ठाणे जिल्ह्यात पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलेली असताना ठाणे शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात BSUP योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. पण त्यावरून शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरेश महाडिक यांना मारहाण केली. भाजप आणि शिवसेनेतल्या श्रेयवादाच्या लढाईतून ही घटना घडल्याची चर्चा आहे. स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. बोलतो हे आम्ही केलेलं आहे सगळं, तुम्ही श्रेय घेताय, हे करताय. बोललो आम्ही तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे. हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाताबुक्क्यांनी मारतोय तर याचा अर्थ काय. काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले, तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण पवार शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली. मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश महाडिक यांना मारहाण केली की तू का नेता झाला का असं वगैरे त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. सर्वसामान्य लोक राहणार तर त्यांना ते 1 रुपया 1% स्टॅम्प ड्युटी भरायला त्यांना खूप त्रास होत होता. तर आता चांगलं केलं. त्याच्यात आम्ही पण त्या जल्लोष मध्ये आहेत ना, आम्ही महायुतीमध्ये आहेत. आम्ही असं ते कालचे आरोप केलेत ना, त्या आरोपामध्ये तथ्य नाही, कुठं काही केलेलं नाही, काही हे केलेलं नाही. महायुतीतल्या मित्रपक्षात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत झालेल्या राडावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं. अजब आहे. मै हू डॉन बोलणारे गेले कुठे. बापरे, चांगलं आहे. मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय. असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायती पण होत आला. आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एका तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत चोपतील, म्हणजे विषय संपत. एकीकडे ठाण्यात हा वाद पेटलेला असताना सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिला, त्या विरोधात कणकवली शहर विकास आघाडीची मोट बांधण्यात आली. शिंदेच्या शिवसेनेनंही या आघाडीला पाठिंबा दिला. सिंधुदुर्गात युती न झाल्यावरून शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलेलं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून, सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील साहेबांना बघितलंय प्रदेशाध्यक्ष म्हणून. ते कधी 1-2 जिल्ह्याचे वाटले नाहीत.
अख्ख्या महाराष्ट्राचे वाटले. आपण प्रदेश अध्यक्ष फक्त 2-3 जिल्ह्याचा, हे कुठेतरी मला आश्चर्य वाटलं, की 3-3 दिवस प्रदेश अध्यक्ष सिंधुदुर्गात बसतात आणि 2-3 जिल्ह्याचंच नेतृत्व प्रदेश अध्यक्षांकडून होत आहे. स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली. असं कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नाही. आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत. म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल तर आम्ही काय त्याला खतपाणी देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी कायम आहे. महायुतीत शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली फोडाफोडी, मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेला बहिष्कार, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली समज, त्यानंतर शिंदेंनी घेतलेली अमित शहांची भेट, अशा घडामोडी गेल्या 3 दिवसात घडल्या. भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली आहे. कधी कधी असतं भांड्याला भांडं लागत असतं, म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याचं चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं. घर म्हणल्यानंतर हे लागत असतं, याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. एखाद्याने थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडकाव होणार, आता युती संपुष्टात येणार, असे काही प्रकार नाही. युती मजबूतीने काम करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगतंय. या निवडणुकीत दोन्ही पक्षातला सुप्त संघर्ष पहिल्यांदाच सपाट्यावर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता दुपारच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणामध्ये उतरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाळासाहेब बारगळ हे दोघे काका पुतणे आमने सामने उभे राहिलेले आहेत. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणेंनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मतदार याद्यांमध्येच गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागातून 2017 साली नगरसेवक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली या प्रभागात गेल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपानं खातं उघडलंय. मुखेड नगर परिषदेत भाजपच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यानं पुतणे स्नेहा तमशेट्टे या बिनविरोध निवडून आल्या. एक महत्त्वाची बातमी आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या माजलगावला धावती भेट दिली आहे आणि यानंतर धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातल्या अग्निशमक दलाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन शेजारच्या खड्ड्यात पलटी झालं आणि यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी स्लिप होऊन पती पत्नी गंभीर जखमी झालेले आहेत. यावेळी दुचाकीवर असलेली त्यांची 2 मुलंही जखमी झालेली आहेत. पती पत्नी गंभीर जखमी झाल्यानं त्यांना अंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर अग्निशमन दलाच्या वाहनातील 2 जण जखमी झालेल्याची माहिती मिळते आहे. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. जालन्यात अजित पवार पोलिसांवर संतापले. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यानंच अजित पवार भडकलेत. आता अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं. हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दलाकडून नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यात येते आणि यात आज राखीव पोलीस दलाच्या जवानांकडून बाईक रॅली काढण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरमध्ये एसटी स्टँडवरील सार्वजनिक शौचालय, हॉटेलचं किचन तसंच पाणपोईची पाहणी केली. अस्वच्छतेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर धरलाय. पुण्यामध्ये कचरा विचारणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळाला आहे. रस्त्याच्या कडेला सापडलेली 10 लाख रुपयांची बॅग महिलेनं ओळख पटवून संबंधित व्यक्तीला परत केली आहे. अंजू माने असं त्या महिलेचं नाव आहे.
कोकणातील ग्रामीण भागात देवळीचा सण परंपरेनुसार आणि श्रद्धेनं मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवशी सम्राट बळीराजाचं स्मरण करत घरामध्ये विडे भरणं तसंच ग्रामदेवालयात देखील देवाने रूपे लावून विडे भरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. पुण्यात नवले ब्रिजवर दशक्रिया विधी करण्यात आलाय. नवले पुलावर वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधात स्थानिक नागरिक दशक्रिया विधी करत आंदोलन करत आहेत. मागच्या तब्बल 9 वर्षांपासून रखडलेल्या नगर मनमाड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली. खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि या पाहणीनंतर दोघांनी समाधान व्यक्त केलं आहे. सांगलीच्या गुड्डापूरमध्ये श्री दामन्ना देवीची कार्तिकी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी महाप्रसादाचं पूजन करून यात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भाविकांनी यात्रेच्या मुख्य दिवशी देवीचं दर्शन घेतलं आहे. जिजाऊ ब्रिगेड या महिलांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा आज चंद्रपूरमध्ये दिमाखात प्रारंभ झाला आणि या निमित्तानं काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे. एकाच पोशाखात मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. सह्याद्रीच्या जंगलामध्ये तारा वाघिणीनं डौलदारपणे प्रवेश केला आहे. ताडोबातील 3 वर्षीय चंदा वाघिणी आता चांदोलीची तारा वाघिणी झाली आहे. पुण्यात चोरी आणि गहाळ झालेले 171 मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढल्याच्या भावना व्यक्त करत आहेत नागरिक. भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधनाच्या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी शादी प्रीमियर लीग पार पडला. तिथं स्मृती पलाशासह महिला खेळाडू पाहुण्यांनी क्रिकेट सामना खेळण्याचा आनंद घेतलाय. बिबट्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं शिरूर तालुक्यातल्या वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. आक्षेपार्ह रील्स तयार करून समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात बीड पोलिसांनी मोहीम राबवली. बीडमधल्या सतेज गवळी या नामक तरुणानं मुंबई में अरुण गवळी, बीडमध्ये सतेज गवळी असा उल्लेख करत एक रील बनवली होती. बीडच्या केज शहरामध्ये अल्पवयीन मुलीला तरुणानं कॉफी शॉपमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झालाय. तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय.